एक तर आपण जे बिल मारतो इकडे तुम्ही ते डॉक्टर सरांचं नाव सिलेक्ट केलेलं आहे बरोबर ना, हे आहे ते डॉक्टर पाताडे. ओके, इथे रिपोर्ट्स आता कधी पण आहे बघा, जसं भेटला नाही ना तिथे सर्च बटन दिलंय बघा, इथे सर्च करायचा. इथे डीआर टाईप केलं ना का इथे तुम्हाला डीआर 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 याच्यामध्ये संडे डेटर्स डॉक्टर डॉक्टर कन्सल्टेशन डॉक्टर शेवटी स्क्रीन दिसत नाही. सेल रिपोर्ट डॉक्टर पेशंट सेल डॉक्टर सेल स्टेटमेंट एंटर 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 कधीपासून कधीपर्यंत पाहिजे, 1/4 पासून आपल्याला पाहिजे. तर इथे प्रेस बाय मुंबई पेशंट प्रिस्क्राईब इथे यायचं, इथे F1 दाबायचा. इथे तुमचे डॉक्टर इथे दिलेलंच आहे बघा, प्रिस्क्रिप्शन साठी F1 म्हणजे डॉक्टर आपण तिकडे वापरतो ना F1 F2, आणि इथे F2 दाबला तर पेशंट डिटेल्स आहे. इथे प्रिस्क्राईब बाय म्हणजे डॉक्टर लिस्ट. इथे F1 दाबले की तुमचे डॉक्टरची लिस्ट आली. इथे डॉक्टर सिलेक्ट करायचा, एंटर एंटर मारायचं. त्या डॉक्टर सरांचे डिटेल्स आले बघा, डॉक्टर पाताडे. इथे डेट आली, बिल नंबर काय होता, काय काय प्रोडक्ट होते, कॅश किती काय. इथे पीडीएफ ला क्लिक केलं इथे पीडीएफ बनवू शकता तुम्ही. जो पिरियड टाकाल त्या पिरियडची सगळी पूर्ण डिटेल्स येणार. हे बिल नंबर म्हणजे हे सगळे बिल नंबर, काय प्रोडक्ट होते, नंबर ऑफ कॅश आणि टोटल सगळ्याचे खाली पण येईल. हे बघा आता एवढा सेल झाला टोटल. हो, इथे पुन्हा दाखवतो रिपोर्ट्स मध्ये या, डेली रिपोर्ट्स मध्ये सेल रिपोर्ट्स मध्ये या, आणि इथे बघा डॉक्टर सेल. ओके, याच्यामध्ये बघा वेगवेगळे पण आहे, डॉक्टर सेल समरी आणि डॉक्टर सेल स्टेटमेंट. मी आता स्टेटमेंट दाखवलं, तुम्ही हा पण ऑप्शन घेऊन बघू शकता. इथे डेट टाकायची टू अँड फ्रॉम मध्ये, आणि इथे जे बघा इथे आता F1 दाबल्यात की डॉक्टर सरांचे जे डॉक्टर पाहिजे ते सिलेक्ट करायचं, एंटर एंटर मारत द्यायचं की त्या डॉक्टर सरांची ही टोटल निस्ते समरी येणार, टोटल सेल किती झाला तो. ओके, आणि जर तुम्हाला डिटेल्स मध्ये पाहिजे तर इथे सेल रिपोर्ट पहिलाच ऑप्शन आहे, सॉरी डेली सेल मध्ये, सेल रिपोर्ट मध्ये डॉक्टर्स आणि डॉक्टर सेल स्टेटमेंट. इथे डेट टाका तुम्ही कधीपासून कधीपर्यंत, आणि ते येऊन डॉक्टर सरांचं नाव सिलेक्ट करा. ओके, हा रिपोर्ट आला बघा, आणि पीडीएफचा आयकॉन इथेच आहे बघा खाली आधीच पीडीएफ. इथे जे व्ह्यू केला ते इथे दिसणार पण तुम्हाला. इथून डायरेक्ट प्रिंट दिलं तर प्रिंट पण येईल डायरेक्ट, आणि जर पीडीएफ पाहिजे तर इथून पीडीएफ ला क्लिक करा, पीडीएफ म्हणा, इथून पीडीएफ ओपन होईल. ती सेव्ह करून घ्या. इथून बघा इथे सेव्ह म्हणा, ज्या लोकेशनला तिथे सेव्ह कराल तिथे तुमचा रिपोर्ट सेव्ह होईल. ओके, बस नाही बघा इथे येते कधीपासून कधीपर्यंतचा रिपोर्ट, आणि कोणते डॉक्टर सरांचं नाव ते पण इथे येते. सॉफ्टवेअर थ्रू ऑर्डर टाकायची असेल तर तुम्हाला हे बघा इथे री ऑर्डर साठी इथे यावं लागेल. कुठे रिपोर्ट मध्ये री ऑर्डर, डेली रिपोर्ट्स, डेली वर्किंग, री ऑर्डर मॅनेजमेंट, डेली रिपोर्ट, डेली वर्किंग, इथे री ऑर्डर मॅनेजमेंट. कशा बेसवर तुम्हाला काढायची असते ती, एकतर बघा एकतर तुम्ही जेव्हा मिनिमम मॅक्झिमम किंवा सेल बेसिस वर पण इथे काढता. री ऑर्डर इथे घ्यायचं ऑप्शन, शॉर्टेज इथे ऑप्शन असं शॉर्टेज बेस, टू डेज सेल बेस, ओके, किंवा 2 डेज बिल, किंवा झिरो आणि निगेटिव्ह बेसवर काढायचं आहे, किंवा सेल आणि ऑर्डर. आता मी सपोज इथे सेल ऑर्डर याच्याप्रमाणे किती आजचे दिवस घेईल किती प्रमाणे ऑटोमॅटिक तुमचे येणार, प्रोडक्ट जनरेट केलात की ऑटोमॅटिक जनरेट करणार. शॉर्टेज मध्ये तुम्ही टाकून ठेवा जे प्रोडक्ट आता डेली कस्टमर आला किंवा आपल्याकडे याच्यामध्ये नसेल तर त्याच प्रोडक्टला स्टार बटन दाबायचं आणि शॉर्टेज मध्ये टाकून ठेवायचे. मला बाबा नेक्स्ट ऑर्डरला 4 स्टिप मागवायचे आहेत, 2 स्टिप मागवायचे आहेत, जसे आपण कुठेतरी लिहून ठेवतो ना कस्टमर याच्याप्रमाणे, ते त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये त्या प्रोडक्टला स्टार की दाबला की ते शॉर्टेज मध्ये विचारतो तुम्हाला किती टाकून ठेवायचे आहेत.
आणि त्याची लिस्ट भेटते. म्हणजे आपण मॅन्युअली वर्क करायची गरज नाही. आपण आता नवीन कोण पेशंट आला, त्याने एखादी नवीन आपल्याकडे मेडिसिन मागितली तर आपण लिहून ठेवतो ना रिऑर्डर साठी. किंवा बा आपल्याकडे शॉर्टेज आहे तर मग स्टार के दाबून तिथे शॉर्टेज मध्ये 2-4 बाकीची स्ट्रीप किंवा टॅबलेट टाकून ठेवू शकतो. त्याची लिस्ट पण भेटते तुम्हाला मास्टर मध्ये शॉर्टेज रिपोर्ट मध्ये. मग त्या बेसिसवर तुम्ही रिऑर्डर काढू शकता. म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये तुमचं काम होणार कोणत्या कोणते शॉर्टेज आहेत ते. किंवा डायरेक्ट जर तुम्हाला मॅन्युअली ऑर्डर टाकायची असेल तर डायरेक्ट ट्रान्झॅक्शन मधून सेल ऑर्डर परचेस ऑर्डरचा ऑप्शन दिलेला आहे बघा. तिथून सप्लायर ऑर्डर जनरेट करू शकता. सोबत तुम्हाला एक सिलेक्ट सप्लायर वाईज इथे तुम्हाला आधी मग तशी असेल तर तशी मॅन्युअली तुम्ही जनरेट करू शकता सप्लायर वाईज. किंवा सप्लायर वाईज म्हणजे कशी एक्झॅक्टली तुमच्या ह्याच्यात कशी पाहिजे तुम्हाला. सप्लायर वाईज ज्या सप्लायरचे प्रोडक्ट आहेत ते सप्लायरचे प्रोडक्ट यायला पाहिजे असं म्हणतात. बघा हा एक आहे ना ऑर्डर ऑप्शन. इथे बघा इथे मेडिसिन प्रमाणे रिऑर्डर ऑटोमॅटिक सप्लायर तुमचा सेट झालाच आहे. ज्या ऑर्डरला तुम्हाला सप्लायर इथे तुम्ही एंटर मारून तुम्ही दुसरा सप्लायर पण सिलेक्ट करू शकता. इथे लास्टला सप्लायरचा ऑप्शन आहे बघा. ओम साई आहे, सिद्धिविनायक आहे. एंटर मारला की तुमचं सप्लायर आहे. हे इथे ह्या बेसिसवर तुम्ही रिऑर्डर जनरेट करू शकता. एस्केप केला की ते हे बघा जनरेट परचेस ऑर्डर म्हटलात की परचेस ऑर्डर मध्ये तुमचे सगळे परचेस ऑर्डर ऑटोमॅटिक जनरेट होणार. कुठे सांगा ट्रान्झॅक्शन एक मिनिट ऑप्शन कुठे गेला. सेल ऑर्डर परचेस ऑर्डर हा बघा परचेस ऑर्डर इथे मॉडिफाय मध्ये ते भेटणार आणि नवीन एंट्री तुम्हाला इथून मारावी लागणार. परचेस ऑर्डर न्यू म्हणून इथे आलात एंटर मारलात. एक सेकंड याच्यात काय काय ऑप्शन आहे बघूया. परचेस ऑर्डर न्यू मॅन्युअल रिऑर्डर मॅनेजमेंट ऑर्डर प्लॅनिंग रिऑर्डर मॅनेजमेंट ओके. इथे सगळे ऑप्शन आहे ऑटो सिलेक्टेड आहे बघा. तिथे सप्लायर आहे ना बघा सप्लायर. इथे ज्या तुम्हाला सिलेक्टेड पाहिजे तो सिलेक्टेड सप्लायर सिलेक्ट करायचा. एखादा सप्लायर सांगा. अनुप मेडिकल आता सिलेक्ट आहे तोच ना. ओके तो सप्लायर सिलेक्ट करायचा. इथे कंपनी ऑटोमॅटिक त्याचे सिलेक्ट होणारच. तुम्हाला एक्स्ट्रा कोणते पाहिजे ते घ्यायचे. एंटर मारलात की त्याचेच प्रोडक्ट ऑटोमॅटिक येणार इकडे. हे बघा आले दोनच आहेत वाटतं त्याचे. किंवा दुसऱ्या कंपनी सिलेक्ट केला तर ते तुम्ही सिलेक्ट आणि इथे बघा एंटर मारून किती क्वांटिटी ऑर्डरला पाहिजे 10 पाहिजे. ओके नंतर याचे किती पाहिजे 5 पाहिजे टाकायची. एकदा एस्केप मारायचं आणि हे बघा जनरेट रिऑर्डर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करणार. बस इकडे लोड करणार आणि ही ऑर्डर अनुपच्या नावाने जनरेट होणार तुमची. आणि ही ऑर्डर तुम्ही एंटर किंवा प्रिंट किंवा इथे ऍप किंवा ओ बटन दाबून तुम्ही हे पण करू शकता. प्रिंट काढून देऊ शकता. आणि बनवलेले रिऑर्डर तुमचे बघा त्याच्यात रिऑर्डरच्या मॉडिफाय मध्ये भेटणार तुम्हाला. हे बघा ऑल टाइम केलं पाहिजे. परचेस ऑर्डर मॉडिफाय हे बघा इथे पडली आहे अनुपची. किंवा तुम्हाला जर प्रोडक्ट वाईज बनवायची असेल तर तुम्ही मॅन्युअली पण बनवू शकता. परचेस ऑर्डर न्यू एंटर इथे सप्लायर सिलेक्ट करायचा कोण पाहिजे तो आणि एंटर मारत तुम्ही मॅन्युअली पण ऍड करू शकता. आणि युट्यूबवर व्हिडिओ पण आहेत 2-4 मार्क रिऑर्डर म्हणून सर्च करा. ठीक आहे ओके चालेल. अजून काय प्रॉब्लेम नाही ना. असेल तर विचारेल. ओके सर ओके यस चालेल.